8 सप्टेंबर भगवंताच्या स्मरणात असणे म्हणजेच मायेच्या बाहेर असणे. माया म्हणजे काय तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया, जे दिसते व नसते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेचे बाहेर आहोत व जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेचे अधीन आहोत असे समजावे. माया ही शब्दावडंबर केल्याने सांगता येते. आंब्याचे चित्र दाखवून त्याच्या आकाराचे व गोडीचे कितीही वर्णन केले तरी तुमचे समाधान होईल काय? परंतु तोच आंबा प्रत्यक्ष तुमच्या पुढे ठेवून तो खाल्ल्यावर काहीही न सांगता तुम्हास त्याचे खरे ज्ञान होईल. म्हणून सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात व ऐकण्यात नाही. निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही. म्हणून सगुण रूपच आपण पाहावे व त्याचेच पूजन करावे. मागे एक जण मला म्हणाले, मी निर्गुणाची उपासना करतो. असे जो म्हणतो त्यास खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही, कारण तेथे सांगण्यासच कोणी उरत नाही. एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत. त्यावर मी त्यास म्हटले की तर मग तुम्हास समाधान मिळालेच आहे. त्यावर तो म्हणाला, तेवढेच काय ते मिळाले नाही. मग एवढे वाचून काय उपयोग झाला? आपणास त्या वेदांतास घेऊन मग काय करायचे आहे? आपण आपली भोळी बाबडी भक्तीच करावी. देवास अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळते. जो जेवणास बसतो तो माझे पोट भरावे असे कधी शब्दांनी म्हणतो काय? तर जेवण झाले की आपोआपच पोट भरते. तसे आपण वाचनाच्या वगैरे फारसे नादी लागू नये, कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते व त्याच्या वाचनाचा अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडेसेच वाचावे व थोडे मनन करावे, पण सर्व स्वतःचे आहे असे समजू नये. शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात. त्याचप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालविली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसाचेच महिने, महिन्यांचेच वर्ष आणि वर्षाचेच आपले आयुष्य बनलेले असते. या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचातील कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याविना राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे हेच होय. देवाला मानावे व त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. फार थोड्या लोकांनी मला ओळखले. नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच खरा मी कळलो. जय श्रीराम.